जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। दिल्ली येथील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबा। दिल्ली येथील जंतर मंतरवर नीट पेपरफुटी विरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर जुलै 20 रोजी दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने 23 जुलै 2026 रोजी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभेने जाहीर पाठिंबा दिला आहे। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी या बंदमध्ये डाव्या पक्षांसह सर्व पुरोगामी संघटनांना सहभागी होण्याचे आवाहन केले होते। त्याच पार्श्वभूमीवर सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने बंदला पाठिंबा दर्शवत नंदुरबार येथे तहसीलदार प्रदीप पवार यांच्या मार्फत राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन सादर करण्यात आले। नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि त्यांना पाठीशी घालणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, लाठीचार्जमध्ये जखमी आणि अटक झालेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ सोडून द्यावे, लाठीचार्जमध्ये मृत झालेल्या विद्यार्थ्यांना शहीदाचा दर्जा देऊन प्रत्येक कुटुंबाला 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आर्थिक मदत मिळावी व पेपरफुटीत सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करावी, शिक्षणातील अनागोंदी आणि भ्रष्टाचार थांबवावा, शेतकरी, कष्टकरी व लोकशाही विरोधी भाजपा, आरएसएस सरकार बरखास्त करून देशात राष्ट्रपती राजवट लागू करावी, या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्यात। यावेळी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड विक्रम गावित यांनी सांगितले की हे सरकार आंदोलन हाताळण्यात अपयशी ठरले आहे, त्यामुळे या सरकारला तात्काळ बरखास्त करावे व आज वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष नंदुरबार जिल्हा पूर्णपणे सहभागी असून आमचा त्यांना जाहीर पाठिंबा आहे। यावेळी किशोर रमाले, रणजित गावित, करणसिंग कोकणी, आर.टी. गावित, मनोहर वळवी, राजेश वळवी, रोहिदास वळवी, लालसिंग वसावे, संजू गायकवाड, किसू वळवी यांच्यासह सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा व सत्यशोधक शेतकरी सभेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। ग्रामीण कष्टकरी सभा यांच्याकडून आज महाराष्ट्र बंदच्या हाकमध्ये जे जंतर मंतरवर जे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला, त्यांना जेलमध्ये टाकून त्यांना शॉक मारण्यात आलं, त्याबद्दल आम्ही नंदुरबार तालुक्यात सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेतर्फे निषेध व्यक्त करतो आणि या बंदला आम्ही आवाहन करतो।